दिवाळीच्या सणात नवी मुंबईतील दिवाळे या गावातील अनोखी परंपरा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। या परंपरेनुसार ग्रामस्थ चक्क अरबी समुद्रातून भैरीनाथाची मूर्ती शोधून गावात आणतात आणि 3 दिवस पूजा अर्चेनंतर पुन्हा समुद्रात विसर्जित करतात। तब्बल 250 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी आगरी समाजाची विशेष लक्ष वेधून घेते। नरक चतुर्दशीच्या दिवशी 20 ऑक्टोबर रोजी गावातील शेकडो युवक सुमारे 40 होड्यांमधून घारापुरी एलिफेंटा लेणी जवळ भर समुद्रात गेले। परंपरेनुसार तांडेल कुटुंबातील पुरुषाने समुद्रातून भैरीनाथाची मूर्ती शोधली। ही मूर्ती गावात आणल्यानंतर दिवाळे गावात उत्साहाचे वातावरण पसरले। मूर्ती तांडेल कुटुंबाकडे 3 दिवस ठेवण्यात आली होती। या काळात पनवेल, रायगड, ठाणे, पालघर, विरार आणि मुंबई परिसरातून हजारो भाविक दर्शनासाठी आले। काल म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी ही मूर्ती पुन्हा समुद्रात विसर्जित करण्यात आली। गावकऱ्यांचा समज आहे की ही मूर्ती वर्षभर समुद्रात राहते आणि केवळ तांडेल कुटुंबातील पुरुषालाच सापडते। ही मूर्ती सापडल्यानंतर ग्रामस्थ गावात देवाची स्थापना करतात आणि 3 दिवस जल्लोष साजरा होतो। दिवाळी सणाच्या निमित्ताने भैरीनाथाच्या पूजेनंतर गावात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात। विशेष म्हणजे हे फटाके एकमेकांच्या अंगावर फेकण्याची अनोखी परंपरा येथे कायम आहे। या उत्सवात कोणी जखमी झाले तरी तक्रारी केल्या जात नाहीत, हे वैशिष्ट्य कायम आहे। ही अनोखी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा केवळ दिवाळे गावापुरती मर्यादित नसून संपूर्ण कोळी आगरी समाजाच्या श्रद्धेचा भाग बनली आहे। या सोहळ्याला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात।